गणित दिले बघा. ए हा एक काम 23 दिवसात करतो आणि पी हा ए पेक्षा 30% जास्त क्षमतेने काम करतो. तर ए व पी मिळून किती दिवसात काम संपवतील असा प्रश्न दिलेला आहे. सर्वप्रथम हे गणित मी ट्रिक्सने समजून सांगतो. त्याच्यानंतर ट्रिक्स जो आपला कन्सेप्ट आहे ट्रिक्सचा तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा पी हा ए पेक्षा किती पट जास्त आहे तर 30 क्षमतेने जास्त आहे. म्हणजे हा जर 100 असेल तर हा 130 असेल. म्हणजे हा जर 10 असेल तर हा 13 असेल. दोघं मिळून 23 कामं करत असतील. मग ए एकटा जर 23 काम करत आहे, 23 दिवसात काम करत आहे आणि ए प्रत्येक दिवशी 10 काम करत आहे, तर दोघं मिळून एका दिवसात 23 काम करतात. तर किती दिवसात त्यांचं काम होणार आहे तर 10 दिवस. ठीक आहे. आता याच्यामधले सगळे गोष्टी मी एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. हे झालं उत्तर. बघा कन्सेप्ट. हे सध्या विसरून जा की ए किती दिवसात काम करतो. सध्या ह्याच्यावरती फोकस करूया आपण. पी हा ए पेक्षा 30% जास्त क्षमतेने काम करतो. काय कोण काम करतोय? पी ए पेक्षा. ठीक आहे. पी ए पेक्षा म्हणजे जर ए जर 100 काम करत असेल तर पी किती काम करत असेल? 30% जास्त. म्हणजेच किती? 130. बरं तसं नसेल कळालं तर 30% घ्या. 30% या टक्केवारीचं चिन्ह दिसलं याचा अर्थ काय होतो? भागीला 100. याला पर्सेंट म्हणतात. हा चिन्ह दिसला की सरळ सरळ भागीला 100 करायचं. केले भागीला 100. हा शून्य कटला. किती आला? 3/10. म्हणजे एची जर क्षमता 10 असेल, एची जर क्षमता 10 असेल, एची जर प्रत्येक दिवशी 10 खुर्च्या बनवत असेल असं समजूया. ए जर प्रत्येक दिवशी 10 खुर्च्या बनवत आहे तर पी ए पेक्षा 30% जास्त क्षमतेचा आहे. काय? जास्त क्षमतेने काम करतो. म्हणजे जर ए एकटा 10 खुर्च्या बनवत असेल तर पी त्याच्यापेक्षा 3 खुर्च्या एक्स्ट्रा बनवत असेल प्रत्येक दिवशी. किती खुर्च्या जास्त बनवत असेल? 3 खुर्च्या जास्त बनवत असेल. म्हणजे किती खुर्च्या बनवेल? 13. हा जर 10 बनवत असेल तर हा 30% जास्त म्हणजे 13 खुर्च्या बनवत असेल. इथे पण तुम्ही तेच करत आहात. ठीक आहे. मग मी काय म्हटलं की ए एका दिवसात 10 खुर्च्या बनवतो. हे काय? त्यांची काम करण्याची क्षमता आहे. किंवा तुम्ही असं म्हणा की खुर्च्या प्रत्येक दिवशी बनवत आहे. ए प्रत्येक दिवशी 10 खुर्च्या बनवत आहे आणि पी प्रत्येक दिवशी 13 खुर्च्या बनवत आहे. काय आहे? हे काम आहे त्यांचं प्रत्येक दिवसाचं. मग दोघं मिळून एका दिवसात किती खुर्च्या बनवेल? तर 23 खुर्च्या दोघं मिळून बनवतील. एका दिवसात किती खुर्च्या बनवून होतील त्यांच्याकडून? तर एकूण 23 खुर्च्या बनवून होतील. मग ए जर 10 दिवसात काम करत आहे, 23 दिवसात काम करत आहे. बघा मी काय म्हटलं? हे खुर्च्या प्रत्येक दिवशी बनवत आहे. प्रत्येक दिवशी, प्रतिदिवस. किती? 10 खुर्च्या प्रतिदिवस. जर एने ते काम पूर्ण 23 दिवसात संपवलंय म्हणजे त्याला एकूण किती खुर्च्या बनवायच्या होत्या? जर ए प्रत्येक दिवशी 10 खुर्च्या बनवत आहे आणि तिने 23 दिवस काम केलेलं आहे तर त्याला खुर्च्या बनवायच्या किती होत्या? टोटल 230 खुर्च्या बनवायच्या होत्या. 230 खुर्च्या बनवायच्या आहे. आता ह्या 230 खुर्च्या बघा तर ए व पी मिळून किती दिवसात ते काम संपवेल? मग कोणतं काम? तर हे काम 230 खुर्च्या ज्या एने बनवलेल्या आहेत 23 दिवसात, ह्या खुर्च्या ए व पी मिळून एका दिवसात 23 खुर्च्या बनवत आहे. तर 230 खुर्च्या बनवायला त्यांना किती दिवस लागेल? ह्या झाल्या एकूण खुर्च्या आणि हे किती झालं? खुर्च्या प्रतिदिवस. खुर्च्या प्रतिदिवस. ठीक आहे. किंवा इथे तुम्ही म्हणू शकता की एकूण काम हे आहे त्याचं एकूण काम. एकूण काम बरोबर काय असतं? तर क्षमता यांची प्रत्येक दिवसाची क्षमता गुणीला एकूण दिवस बरोबर एकूण काम. हे झालं एकूण काम भागीला एकूण क्षमता प्रत्येक दिवसाची. तर ते येतं दिवस. मग याने याला भाग दिला तर किती येणार आहे? 10 दिवस. ठीक आहे. याचं उत्तर येतं 10 दिवस. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. याच्यामध्ये ऑटो पे एक ऑप्शन आहे जो कृपया करून कॅन्सल करण्यात यावा. तो माझ्याद्वारे नाही तर यूट्यूबद्वारे सेट होत आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा 59 रुपयातच पूर्ण कोर्स संपवू शकता. धन्यवाद.